सध्या ज्या उद्देशाने लोक आमदार खासदार होतात तो उद्देशच करप्ट आहे. काहींचा उद्देश चांगला असतो. यांना आपण पर्याय द्यायला हवा. लोकांचे 8 तास कामात 8 तास झोपण्यात जातात. राहिलेल्या 8 तासात तो काय करतो त्यावरून त्याची संस्कृती दिसते. त्यासाठी व्यासपीठ तयार करावे. त्यांना काहीतरी वेगळं पाहायला ऐकायला मिळावे असे मनोगत ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांनी व्यक्त केले. सोलापूरच्या साहित्यप्रेमी मंडळाची स्थापना झाली असून त्याच्या शुभारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात वात्र टीकाकार रामदास फुटाणे बोलत होते. श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात गप्पा टप्पांचा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर साहित्यप्रेमी मंडळाचे संस्थापक दत्ता अण्णा सुरवसे, श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाचे प्रमुख कार्यवाह डॉक्टर श्रीकांत येळेगावकर, साहित्यप्रेमी मंडळाचे संयोजक पद्माकर कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद सोलापूर शाखेचे अध्यक्ष आणि माजी आमदार प्रकाश येलगुलवार यांची उपस्थिती होती. यावेळी सोलापूरच्या काही कवींनी कविता सादर करून रामदास फुटाणे यांना शुभेच्छा दिल्या. यामध्ये कवी माधव पवार, गोविंद काळे, रेणुका बुधारम, मारुती कटकधोंड व पद्माकर कुलकर्णी यांनी कविता सादर केल्या. यामध्ये सूत्रसंचालन कवी मारुती कटकधोंड यांनी केले, तर आभार प्रदर्शन पद्माकर कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला ॲडव्होकेट जे कुलकर्णी, सोलापूर विद्यापीठाचे सहकुलसचिव डॉक्टर शिवाजी शिंदे, डॉक्टर नसीमा पठाण, डॉक्टर श्रीकांत कामतकर, डॉक्टर शिवाजी देशमुख, राजेंद्र भोसले, फैयाज शेख, दत्ता घोलप, उज्ज्वला साळुंखे यांच्यासह साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संगीताच्या अनेक शाखा सोलापूरमध्ये आहेत, पण सर्वांनी मिळून एकत्र येऊन काहीतरी चांगला कार्यक्रम करावा असं काही वाटत नाही. परंतु आपण या साहित्यप्रेमी मंडळामार्फत ते आपण करणार आहोत. दर 2 महिन्याला एखादा कार्यक्रम चांगला द्यावा ही त्याची संकल्पना आहे. यापूर्वी आपण मसब मार्फत जी मुख्य शाखा सोलापूरची आहे याला 75 वर्षे पूर्ण झाली होती. आज त्या संस्थेचा म्हणजे जन्म झाला. मी सर्वात प्रथम या संस्थेला शुभेच्छा देतो आणि या संस्थेच्या स्थापनेच्या दिवशी महाराष्ट्रातील एक आनंदी व्यक्तिमत्व स्वतः आनंद वाटत दुसऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद पसरविण्याचं काम नानांनी आपल्या आयुष्यात केलं. ते बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहते. कुठल्या क्षेत्रात माणसं काम करू शकतात आणि कुठून येऊन कुठपर्यंत जाऊ शकतात याचं जर उदाहरण गेलं तर नानांना खरोखरच आपल्या जीवनामध्ये आपण इतक्या क्षेत्रामध्ये काम करून समाजाला काही देण्याचं काम सातत्याने केलं, हसवण्याचं केलं. विडंबन कवी म्हणून, दिग्दर्शक म्हणून, त्याचप्रमाणे निर्माते म्हणून आणि अनेक पुरस्कारांचे प्रवर्तक म्हणून ज्यांचा संपूर्ण जगामध्ये लौकिक आहे असे रामदास फुटाणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी गप्पा टप्पा करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. दोघांनी निर्णय घेतल्यामुळं 15 दिवसापूर्वी हे सगळं अंमलात आलं आणि कार्यक्रम करायचं ठरलं. त्याच्यानंतर नानाने इतर कार्यक्रम होते ते कॅन्सल करायला लावले आणि आजचा दिवस आम्ही त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा आम्ही कार्यक्रम ठरवला.